एखाद्या अधिकारी गुरुकडे जावं, अधिकारी गुरुच्या चरणामध्ये काही वर्ष, कमीत कमी म्हणेल वर्ष बसायला टाइम नसेल तर काही महिने तरी आपण बसावं, कमीत कमी एक चातुर्मास तरी आपण काढावा. त्यांच्या हाताने पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घालून घ्यावी, पवित्र इंद्रायणीचं स्नान करावं, त्यांच्या चरणामध्ये बसून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, एकनाथी भागवताचं पारायण करावं, तुकाराम महाराजाच्या गाथेचं पारायण करून आचारसंहिता समजून घ्यावी की वारकऱ्यांना सकाळी उठल्या उठा प्रभात झाली, चिंताश्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली, ये धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमातडी सुंदर मनोहर कोंडी. पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिक नंबर 3. हे 65 अभंग काकड्याचे म्हणावेत. गातो वासुदेव मी ऐका, वासुदेवाचं प्रकरण म्हणावं. मुका झालो वाचा गेली, अलक्ष लक्ष मी लक्ष तेथे दिसते दोही पक्षी, जगजोगी जगजोगी जागा जागा बोलती. हे सगळे वारकऱ्याची आचारसंहिता आहे. संध्याकाळी त्यांनी हरिपाठ म्हणावा. देवाची यद्वारी संवेदी जाणं, त्रिगुण आसार भावेविन भक्ती योग याग विधी साधोबोध झाला. संतांची संगती पर्वताप्रमाणे विष्णुवेन जप त्रिवेणी संगम. म्हणजे पूर्ण म्हणून दाखवायला मला वेळ नाही, तर मी रोज कंपल्सरी करतो हे. तर हे वारकऱ्यांनी जर का तर खरा कीर्तन करा. अशा कीर्तन करायला थोडे पैसे जास्त दिले तर हरकत नाही ना, कारण की एका कीर्तन करायला पैशाची अडचण आली म्हणून त्यांनी आत्महत्या केली. मग चांगलं आमच्यासारखे लोक जर खरोखर निष्ठेनं सेवा करत असतील, मी रोज 8-8 घंटे स्वाध्याय करतो सर. गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत, श्रीमद भागवत, रामचरितमानस, श्रीमद भगवद्गीता, काकडा आणि हरिपाठ म्हणल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही सर. मी ते जेवण सुद्धा करत नाही. घरी येऊन पाहायला लागलं तर माझ्या वडिलांना तुम्ही विचार, आणि वडिलांच्या आणि आईच्या आज्ञेचा तंतोतंत